नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 14 या ठिकाणी बघत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अति महत्त्वाचे IMP चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर आणि सामान्य ज्ञान म्हणजे जीकेचे काही टॉपचे प्रश्न या ठिकाणी अभ्यासणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे नक्कीच ठरू शकतात। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की लक्ष देऊन बघायचा आहे आणि या ठिकाणी असेच व्हिडिओ आपण परीक्षा होईपर्यंत दररोज आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। प्रश्न पहिला बघा, भारत 2024च्या जगातील देशांच्या शक्तिशाली पासपोर्ट या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 82व्या क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 2 नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हान नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वैनगंगा या नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 3 कोणत्या देशाकडे IOCने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद सोपवले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फ्रान्स आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4 भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वंदे भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 कोणते राज्य देशातील एकूण कृषी स्टार्टअपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 मार्च 1950। प्रश्न क्रमांक 7 प्रथमच स्टेडियमऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात उद्घाटन सोहळा पार पडला? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सीन। प्रश्न क्रमांक 9 कोणत्या नवीन जहाजाचे अनावरण भारतीय नौसेनाने नुकतेच केले? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए INS ट्रिपूट। प्रश्न क्रमांक 10 गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1 मे 1999। प्रश्न क्रमांक 11 देशात कोणत्या ठिकाणी जागतिक वारसा समितीच्या 46वी बैठक पार पडली? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 12 सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 11। प्रश्न क्रमांक 13 युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत कोणत्या राज्यातील आहोम राजवंशांची स्मृतीस्थळे असलेल्या मोईदमचा समावेश करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आसाम। प्रश्न क्रमांक 14 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिक्कीम। प्रश्न क्रमांक 15 कल्चरल प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार भारताने कोणत्या देशासोबत केला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका। प्रश्न क्रमांक 16 देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा। प्रश्न क्रमांक 17 कोणते राज्य पर्यावरण संरक्षणासाठी GEP इंडेक्स सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे? तर प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 18 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दावोस। प्रश्न क्रमांक 19 कोणत्या जिल्ह्यात देशातील पहिले हळद संशोधन केंद्र सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिंगोली।
शेवटचा प्रश्न क्रमांक 20, भारतीय दंड संहिता कोणत्या वर्षापासून अंमलात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए